अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 10 एप्रिलला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन। तर बऱ्याच जणांनी स्वामी चैत्र सारामृत म्हणजे 21 दिवसाची ही सेवा सुरू केलेली आहे। जर तुम्हाला 21 दिवसाची नाही सुरू करता आली तुम्ही 11 दिवसाची पण करू शकता, 7 दिवसाची पण करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अतिशय प्रभावी ही सेवा आहे। बघा, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अजून आलेला नाही, पहिलाच व्हिडिओ आहे ह्या सेवेचा। कारण आपल्या मनामध्ये तशी इच्छा पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो ना की मनामध्ये इच्छा असेल आणि आपल्या सेवेमध्ये तशी ताकद असेल तर देवाला सुद्धा खाली येऊन आपली मदत करावीच लागते। आणि तुम्ही जर ही सेवा मनापासून केली, खरंच तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहे, सांसारिक काही दुःख आहे आणि तुम्हाला मनापासून वाटतं असेल की माझं हे दुःख दूर व्हावं, तर तुम्हाला ही सेवा तुम्ही करा, मनापासून करा आणि महाराजांना विनंती करा, संकल्पयुक्त ही सेवा करा। महाराजांना तुमची मदत करायला यावंच लागेल आणि तुमचे ते संकट, तुमचे ते दुःख दूर करावीच लागतील। इतकी प्रभावी, इतकी ताकद येते ह्या सेवेने आपल्याला। तर काय करायचं तुम्हाला, बघा, आपण प्रगट दिनापर्यंत ही सेवा करायची आहे, तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणारच। पण तुम्हाला जर कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही कंटिन्यू पण ही सेवा करू शकता। खूप छोटी सेवा आहे पण तिचा प्रभाव खूप मोठा आहे। तर काय करायचं तुम्हाला, 11 दिवसाची सेवा करू शकता, कारण आता 21 दिवस आपण 21 दिवसाची नाही करू शकत, 11 दिवसात तुम्ही सुरू करू शकता, कधीही करू शकता, कधीही, आजपासून केली उद्यापासून केली तरीही हरकत नाही। तर काय करायचं, आपण अगोदर बघू ही सेवा कशामुळे करायची। बघा, बऱ्याचशा घरामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात, म्हणजे आपण म्हणतो ना की घरोघरी मातीच्या चुली असतात। तुम्ही नवरा बायको राहता, तुमची जॉईंट फॅमिली नाही, नवरा बायको राहतात तरी त्यांच्यामध्ये भांडणं होतात, जॉईंट फॅमिली असेल तर रोजच भांडणं होतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये भांड्याला भांडं लागतंच। म्हणजे असं होतं ना की बऱ्याचशा वेळेस की अशी वेळ येते की नको वाटतं सगळं। तर म्हणजे तुमची कोर्टमध्ये केस चालू असेल, म्हणजे बायको डिवोर्स मागते किंवा नवरा डिवोर्स मागतो, त्याच्यानंतर सासूनाचे भांडणं, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की रोज कटकटी होतात घरामध्ये, रोज सांसारिक आपण आयुष्य जगतोय आणि त्याच्यामध्ये रोज भांडणं होतात, रोज कोणाचे रोज चालू आहेत। तर कोणत्याही अडचणीसाठी, कोणत्याही संकटासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तर तुमची कोर्टमध्ये केस चालू असेल नवरा बायकोची, तर तुम्ही याच्यासाठी पण ही सेवा करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये इतर काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी पण करू शकता। तर कोणती सेवा आहे ती, घोर कष्टोद्धरण स्तोत्र। बघा, त्याच्यामध्ये आलेले आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्र। म्हणजे आपण कितीही मोठा, किती घोर आपला संकट असो आणि आपण त्याच्यावर जर ही सेवा केली तर ते कष्ट, ते संकट आपलं दूर होणारच। तर काय करायचं तुम्हाला, 11 दिवसाची ही सेवा करायची, संकल्प करा, महाराजांना विनंती करा की माझा हा प्रॉब्लेम आहे आणि पण लवकरात लवकर तो दूर करा। त्याच्यामुळे आपण म्हणतो की मनात आपल्या दृढ निश्चय असेल, सेवेमध्ये ताकद असेल तर देवसुद्धा खाली येतात आणि आपली मदत करतात। तर ह्या सेवेमध्ये सुद्धा तितकीच पावर आहे, तितकीच ताकद आहे आणि खूप खूप प्रभावी ही सेवा आहे। आणि बघा, तुम्ही सगळं करून थकलात, तुम्हाला म्हणजे तुम्ही उपाय केले, तुम्ही इतर सेवा केली, तुम्ही कोणाकडे गेला, कोणाचं ऐकून, म्हणजे खूप आपण करतो, आपल्यावर जर सगळीकडून जर दुःख आले, संकट आले ना, आपण खूप करतो पण त्याच्यातून सुद्धा मार्ग मिळत नाहीये, तर ही सेवा मी सांगते म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा। बघा, तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल। तुमच्यावरले जे काही संकट आहे, जे दुःख आहे, जी काही वेळ तुमच्यावर आली, सहसा ही वेळ कोणावर येऊ नये, महाराजांना मी तीच प्रार्थना करते। पण आपण म्हणतो ना की भोग असतात आणि ते आपल्याला भोगावेच लागत असतात। तुम्ही ह्या जन्मामध्ये ते नाही भोगले, तुम्हाला पुढच्या जन्मात ते भोगावेच लागतात, पण ते आपण त्याच्यामुळे भोग कधीही आपले असतात ना, ते भोगूनच करायचे असतात, तरच आपण पुढं जातो। तर तुम्हाला पण तुमच्यावर वेळ आलेली आहे, भोग आहेत, ते भोगायचे आहेत असं समजून तुम्ही त्याला सामोरं जा आणि त्याच्यातून ही सेवा जर सुरू केली ना तर तुम्ही अलगद त्याच्यातून बाहेर निघताल, मग कितीही मोठा तुमचा प्रॉब्लेम असतो। तर नक्की ही सेवा करा तुम्ही, महाराजांचा प्रगट दिन येणार आहे त्यानिमित्त ही सेवा करा, तुमचे प्रॉब्लेम महाराजांचा प्रगट दिन येईपर्यंत सॉल्व्ह होतील, इतकी प्रभावी ही सेवा आहे, तर नक्की करा। तर तुम्हाला
घोर अष्टोत्तर स्तोत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. एका पेजवर लिहा आणि त्याची रोज नित्य सेवा करा. यूट्यूबवर ऐकू वगैरे नका, तुम्ही स्वतः म्हणा. कारण काय होतं, स्वतः म्हणलं की आपले अंगातले जे दोष असतात, शरीरातले जे वाईट नकारात्मकता असते ती पूर्ण निघून जातात. तर तुम्ही स्वतः ही सेवा करा. तर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.